नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी आज इयत्ता 12वी विषय इकॉनॉमिक्स प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. गेल्या तासामध्ये ह्याच पाठाचा पहिला भाग आपण पाहिलेला आहोत. तर आताच्या तासात आपण भारताचा विदेशी व्यापाराची रचना व दिशा पाहणार आहोत. भारताचा विदेशी व्यापाराची रचना व दिशा पाहणार आहोत. मागील 70 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. आता आपण प्रथमतः वैशिष्ट्ये पाहणार आहोत. विदेशी व्यापाराच्या रचनामध्ये पहिला आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा 1990 ते 91 मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा आयात-निर्यात हिस्सा 17.55% होता. 2006-07 मध्ये त्यामध्ये 25% इतकी वाढ झाली, तर 2016-17 मध्ये ही वाढ 48.8% इतकी झालेली आहे. आता आपण दुसरा व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ यामध्ये विषयी माहिती पाहू. व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ बघा, 1990 ते 91 मध्ये भारताचा विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झालेली आहे. भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो. अशा प्रकारे 1990 ते 91 मध्ये भारताचा विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झालेली असून भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची काय करतो, निर्यात करतो. तिसरं महत्त्वपूर्ण पॉईंट आहे निर्यातीच्या रचनेत बदल. तिसरं महत्त्वपूर्ण पॉईंट आहे निर्यातीच्या रचनेत बदल. बघा, स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने उदाहरण म्हणजे ताग, कापूस, चहा, तेलबिया, चांबे, अन्नधान्य, काजू बिया, खनिजे उत्पादने निर्यात करीत होता. काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे म्हणा, हिरे, माणके, इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकावलेले आहे. अशा प्रकारे निर्यातीच्या रचनेत बदलमध्ये परत एकदा मी रिव्हिजन करते बघा. स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेत ही बदल झालेला असून स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने उदाहरण म्हणजे ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करीत होता. तर काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे म्हणा, हिरे माणके म्हणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकावलेला आहे. आता चौथा आहे आयातीच्या रचनेत बदल. आयातीच्या रचनेत बदल बघा, स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या उपभोगी वस्तूची आयात करीत होता. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूची तो काय करतो, आयात करतो. अशा प्रकारे आयातीच्या रचनेत बदलमध्ये स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यासारख्या उपभोग्य वस्तूची आयात करीत होता. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल म्हणा, तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूची तो काय करतो, आयात करतो. बघा, पाचवा आहे सागरी व्यापार. सागरी व्यापार भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. भारताचे व्यापारी संबंध आहेत. जवळपास 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास 68% व्यापार हा कसा होतो, सागरी मार्गाने होतो. सहावा आहे नवीन बंदराचा विकास. नवीन बंदराचा विकास बघा, भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत होता. अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नावाशिवा इत्यादी नवीन बंदरे विकसित केली आहेत. अशा प्रकारे नवीन बंदराचा विकासामध्ये भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत होता. अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नावाशिवा इत्यादी नवीन बंदरे त्यांनी विकसित केली आहेत.
आता आपण भारतीय विदेशी व्यापाराची दिशा पाहणार आहोत. भारतीय विदेशी व्यापाराची दिशा म्हणजे भारत आपल्या वस्तूची निर्यात कोणत्या देशाला करतो व कोणत्या देशातून वस्तूची आयात करतो, अशा प्रकारे व्यापाराची दिशा, निर्यातीचे अंतिम स्थान तसेच आयातीचे प्रमुख स्रोत यांचा निर्देश करते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा बहुतांशी व्यापार ब्रिटनशी होत असल्यामुळे भारताचा विदेशी व्यापारात इंग्लंडला प्रमुख स्थान होते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारताचे इतर अनेक देशांशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले. आता अमेरिका हा भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार असून त्या खालोखाल जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम इत्यादी देशांशी भारताचा व्यापार होतो. अशा प्रकारे भारतीय विदेशी व्यापाराची दिशा या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. आता भारताचा विदेशी व्यापाराचा कल 2001 पासून आता आपण पाहणार आहोत. उदारीकरणानंतर भारताच्या विदेशी व्यापारात अनेक पटींनी वाढ झाली आहे. आयात निर्यात वस्तूंबाबत भौगोलिक क्षेत्रातील संरचनात्मक बदल झालेला आहे. सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल झालेला आहे. एक आहे अभियांत्रिकी वस्तू, एक आहे अभियांत्रिकी वस्तू. अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन निर्मिती EGEPC म्हणजे अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समिती या अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूचा हिस्सा किती आहे? 25% इतका होता. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची स्वयंचलित व स्वयंचलित उपकरणे, स्वयंपूर्ण उपकरणे म्हणा, यंत्रसामुग्री व साधने यांचा समावेश होतो. 2010-11 ते 2014-15 या काळात वाहतुकीच्या उपकरणाची निर्यात 16 अब्ज US डॉलर्स पासून 24.8 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढलेली आहे. अशा प्रकारे सद्यस्थितीत प्रमुख वस्तूच्या बाबतीत निर्यात कलांमध्ये अभियांत्रिकी वस्तू हे काय आहे? पहिलं आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. तर दुसरं महत्त्वपूर्ण घटक आहे पेट्रोलियम उत्पादने. दुसरं महत्त्वपूर्ण घटक कुठला आहे? पेट्रोलियम उत्पादने. बघा 2001-2 पासून भारताच्या तेल शुद्धीकरण क्षमतेत महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यामुळे भारत पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनाचा निर्यातदार म्हणून गणला जाऊ लागला. सन 2000-2001 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनाचा 4.3% इतका हिस्सा होता. 2013-14 मध्ये झपाट्याने म्हणजे 20.1% इतकी वाढ झालेली आहे. अशा प्रकारे पेट्रोलियम उत्पादने हे काय आहे? सद्यस्थितीत प्रमुख वस्तूच्या बाबतीत निर्यात कलमध्ये महत्त्वपूर्ण साधन आहे. रसायने आणि रासायनिक उत्पादनेमध्ये तिसरं महत्त्वपूर्ण घटकल आहे, तर तो काय आहे? रसायने आणि रासायनिक उत्पादने. गेल्या काही वर्षात निर्यातीत महत्त्वाच्या वस्तू म्हणजे रसायने व रासायनिक उत्पादने यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. म्हणून निर्यातीत याचा वाटा 10.4% इतका होता. अशा प्रकारे रसायने आणि रासायनिक उत्पादनेमध्ये गेल्या काही वर्षात निर्यातीच्या महत्त्वाच्या वस्तू व वस्तू म्हणजे रसायने व रासायनिक उत्पादने याची महत्त्वाची कामगिरी बजावलेली असून एकूण निर्यातीत याचा वाटा किती आहे? 10.4% इतका होता. चौथा आहे रत्ने व दागिने. रत्ने व दागिने. बघा भारताच्या निर्यातीत रत्ने व दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2014 ते 15 मध्ये एकूण निर्यातीत याचा हिस्सा 13.3% इतका होता. बघा भारताच्या निर्यातीत रत्ने व दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून 2014-15 मध्ये याचे एकूण निर्यातीत याचा हिस्सा 13.3 इतका होता. पुढचा आहे कापड आणि तयार कपडे. पुढचा मुद्दा आहे कापड आणि तयार कपडे. बघा 2014-15 मध्ये भारताच्या निर्यातीत कापड आणि तयार कपड्यांचा वाटा 11.3% इतका आहे. वास्तविक पाहता भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये काय आहे? अग्रस्थानी आहे. 2014-15 मध्ये भारताच्या निर्यातीत कापड आणि तयार कपड्यांचा वाटा 11.3% इतका असून वास्तविक पाहता भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये काय आहे? अग्रस्थानी आहे. आता आपण आयात कल बद्दल माहिती पाहणार आहोत. तर आता आपण आयात कल बद्दल माहिती पाहणार आहोत. आयात कल मध्ये पहिला आहे पेट्रोलियम.
आयात कलमध्ये पहिला आहे पेट्रोलियम. बघा, आर्थिक सुधारण्यापूर्वी व नंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्त्वाचा राहिलेला आहे. 1990-92 मध्ये एकूण आयातीत याचे प्रमाण 27% इतके होते, तर सद्यस्थितीत ते 31% इतके आहे. अशा प्रकारे पेट्रोलियम हे काय आहे, आयात कलचे एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. दुसरं आहे सोने. पेट्रोलियम नंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोने होय. 2013-14 मध्ये सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली आहे. सोन्याची आयात 2010-11 मधील 53.3 अब्ज डॉलरवरून 2013-14 मध्ये 27.5 अब्ज डॉलर्सपर्यंत घटली. परंतु मुख्यत्वे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे आणि सरकारच्या विविध धोरणांमुळे व सरकारच्या सोने आयातीवरील कडक निर्बंधामुळे ही घट झाली आहे. अशा प्रकारे सोने हे काय आहे, आयात कलमधील दुसरं महत्त्वपूर्ण घटक असून तिसरं आहे खते. बघा, 1990-91 मध्ये भारताच्या आयातीत खतांचा हिस्सा 4.1% इतका होता. 2016-17 मध्ये त्याचे प्रमाण 1.3% पर्यंत घटलेलं आहे. 2016-17 मध्ये त्याचे प्रमाण 1.3 पर्यंत घटलेलं आहे. त्यानंतरचा चौथा आहे लोह व पोलाद. लोह व पोलाद यावरील आयात खर्चाचे प्रमाण 4.9% वरून 2.1% पर्यंत घटलेलं आहे. यावरील आयाताचे प्रमाण हे 4.9% वरून 2.1% पर्यंत घटलेलं आहे. अशा प्रकारे आयात कल बद्दल आपण माहिती पाहिलं. पहिला आहे पेट्रोलियम, दुसरा सोने, खते, लोह व पोलाद या मुद्द्यांविषयी आपण चर्चा केलेला आहोत. तर आता व्यवहार तोल संकल्पनाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. व्यवहार तोल संकल्पनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल होय. त्यामध्ये पहिला आहे प्राध्यापक एल्सवर्थ. एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्या घेण्याचे लिखित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात गेलेल्या सर्व देण्या घेण्याचे लिखित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. दुसरा आहे प्राध्यापक वाल्टर क्रॉज. एखाद्या विशिष्ट कालावधीत सामान्यतः 1 वर्ष एखाद्या देशातील नागरिकांच्या व जगातील उर्वरित नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्या घेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. एखाद्या विशिष्ट कालावधीत सामान्यतः 1 वर्ष म्हणजे एखाद्या देशातील नागरिकांच्या व जगातील उर्वरित नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्या घेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की एका वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्यांच्या मूल्याचा समावेश व्यवहार तोलात केला जातो. म्हणजे वरील व्याख्यावरून आपल्याला असे स्पष्ट होते की एका वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्यांचा मूल्याचा समावेश व्यवहार तोलात केला जातो. आता आपण व्यापार तोल संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहोत. व्यापार तोल संकल्पना बघा, विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. प्राध्यापक बेंथम एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्याच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्याच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. प्राध्यापक सॅम्युएल्सन
जर व्यापार केला जाणाऱ्या वस्तूचे निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार तोल असे म्हणतात. बघा, प्राध्यापक सॅम्युएल्सन यांच्या मते, पहिल्यांदा आपण बेंथम यांच्या मते बघितलो, प्राध्यापक बेंथम, नंतर ना आपण प्राध्यापक सॅम्युएल्सन. प्रथमतः बेंथम यांच्या मते आपण व्याख्या पाहणार आहोत. एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाचे दृश्य व अदृश्य वस्तूचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्याच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. तर दुसरा आहे प्राध्यापक सॅम्युएल्सन, जर व्यापार केला जाणाऱ्या वस्तूचे निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार तोल असे म्हणतात. वरील व्याख्यांवरून आपल्याला स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य आयात निर्यात मूल्यांशी येतो. व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य आयात निर्यात मूल्यांशी येतो.